आज आपण राहिलेल्या छोट्या तुकड्यापासून एक छोटीशी पर्स बनवणार आहोत. त्याआधी मी हा 1.25 मीटर किंवा 1.5 मीटर कपडा असेल त्याचे ह्या 3 गोष्टी बनवल्या आहेत. ही एक हे असं छान डबल हा बॉक्स आहे अंडरगार्मेंट्स ठेवण्यासाठी आणि त्याच्याबरोबर हे एक पाऊच आहे आणि त्याच्याबरोबर एक हे असं मोठं साडी कव्हर आहे. ह्या 3 गोष्टी बनवल्या होत्या आणि ते बनवून झाल्यानंतर हा एक छोटासा पीस राहिला आणि हे मला गिफ्ट द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी ह्या 4 वस्तू एकत्र करून गिफ्ट पॅक बनवणार आहे. तर हा एवढासा छोटासा पीस आहे. हे सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर हा एक डॉट असलेला कॅनव्हास आहे. हा छोटा तुकडा सुद्धा त्याचा फुकट जात नाही, कारण हा जर तुम्ही असा जोडला, आता मी इथे हा जोडला आणि हा भाग असा थोडासा राहिला, तर हे कट करून असा जोडू शकता. त्याच्यामुळे हा सुद्धा तुकडा दुसऱ्या कपड्याला जोडू शकतो आपण. पण हा जोडल्यामुळे हा कपडा अगदी स्मूथ राहतो. असं नाहीये की हा इथे जोड आल्यामुळे थोडा जाड झाला असं वाटत नाही. खूप छान हा जोडण्यासाठी कॅनव्हास आहे. पेपर कॅनव्हास पेक्षाही पातळ आहे हा. तर हा मी आधी जोडून घेते इस्त्री करून. सगळ्यात आधी जे फॅब्रिक कट करून घेतलं त्याची मापं सांगते. आणि हा कॅनव्हास मी असा जोडून घेतलाय, तरीही इथे जोड असं वाटत नाहीये. ते तुम्ही बघू शकता, अगदी छान हा जोडला जातो. तर त्याच्यानंतर ह्याचं माप आहे 12 इंच बाय 7 इंच. तसंच हे 2 पीस घेतलेत 1.5 इंच बाय 7 इंच, 1.5 इंच बाय 7 इंच हे 2 पीस घेतलेत. आणि ह्याचा आपण एक बेल्ट बनवूया. बेल्टसाठी हे 8 सव्वा 8 इंचाचं कापड आहे बाय 2 इंच. इथे ह्याच्या मागे सुद्धा कॅनव्हास जोडून घेतलाय. मधून फोल्ड, इथे एक फोल्ड, इथे एक फोल्ड आणि असा एक फोल्ड. दोन्ही बाजूने आधी शिवून घेऊया. इथे असा हा बेल्ट बनवलाय. बेल्ट बनवून झाल्यानंतर हे 7 इंच बाय 1.5 इंचाचे 2 पीस आहेत. त्याला सेंटरचं मार्क केलं. सेंटरपासून 1.5 इंच हा बेल्ट असा जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर हा फॅब्रिकचा पीस असा जोडायचा, शिवून घ्यायचा. आता हे एकमेकांना जोडून घेतलं. ते झाल्यानंतर हा पीस घ्यायचा 7 इंच बाय 12 इंच. इथे हे असं इथून इथे जोडून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर हे असं जोडून घेतलं. एक पीस तयार झाला. त्याच्यानंतर ह्याच मापाचा एक अस्तरचा एक पीस कट करून घेतला. आता हे तयार माप याचं 14 इंच आहे. थोडंसं शिलाई कमी जास्त होऊ शकतं बाय 7 इंच. सेम साईजचा एक अस्तरचा पीस घेतलाय आणि ही 7 इंचाची झिप सेपरेट करते. सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर अशी आधी जोडून घेऊ शकता किंवा अस्तर बरोबर सुद्धा जोडून घेऊ शकता. ही सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर आणि त्याच्यावर ही अस्तरची सरळ बाजू आहे ती अशी त्याच्या मागे इथे आणि इथे शिवून घ्यायचं. आता हे दोन्ही बाजूने अस्तर बरोबर शिवून घेतलं. हे झाल्यानंतर सरळ बाजूला करायचं. हे असं हे सरळ करून घेतल्यानंतर हा बेल्ट बाजूला, इथे टॉप स्टिच, इथून इथे परत टॉप स्टिच आणि इथून इथेपर्यंत शिलाई करायची. आता हे अस्तर शिवून घेतलं. हे झाल्यानंतर आता रनर घालताना असा रनर घालायचा. हा बेल्ट असा येईल. रनर ह्या बाजूने घालायचा. एकदा घालायचा, काढायचा, म्हणजे ही झिपर लॉक होईल. त्याच्यानंतर परत रनर घालायचा. इथे हा असा रनर घालून घेतलाय. ह्या बाजूला हा बेल्ट वरच्या बाजूला येईल, तर ह्या बाजूने रनर घातलाय. रनर घातल्यानंतर ही एखादी जर पट्टी जोडायची असेल तर ती एक छोटे
फॅब्रिकचे पीस राहिले होते त्याची ही पट्टी करून घेतली आहे. 3 इंचाची आहे ही. हे बाजूला करायचं. फक्त ह्या फॅब्रिकवर ही पट्टी अशी जोडून घ्यायची. आता ही पट्टी इथे हे एका बाजूला करून ह्या फॅब्रिकवर अशी जोडून घेतली आहे. हे झाल्यानंतर उलट बाजूला करायचं. आता हे उलट बाजूला केल्यानंतर रनरची साईड अशी राहील. हे झाल्यानंतर हा जो बेल्ट जोडला होता, बेल्ट त्याची जी शिलाई आहे तिथे हे असं फोल्ड करायचं. त्याच्यानंतर इथे सुद्धा हा जो बेल्ट आहे, बेल्टची जी शिलाई आहे तिथे हे असं फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं. आता दोन्ही बाजूने शिवून घेतलं. शिवून घेतल्यानंतर हे शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड आहे ते असं कट करून घ्यायचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर ती छान अशी पायपिंग होते दोन्ही बाजूने. त्याच्यानंतर ही मी तयार पायपिंग घेतली आहे. तुम्ही अस्तरसाठी जे कापड वापराल त्याची सुद्धा पायपिंग करू शकता. हे असं अशा ज्या पायपिंग असतात इथे तुम्ही कॅन्डल लावून लॉक सुद्धा करू शकता. हे इथून इथे शिवून घेते हे असं आणि इथे अशी ही दोन्ही बाजूने पायपिंग करून घेतली. हे झाल्यानंतर आता इथून सरळ करूया. हे असं छान असं पाऊच तयार झालंय अगदी छोट्या कपड्यापासून. इथे जर तुम्हाला बेस हवा असेल तर आतल्या बाजूने 1 इंच कट करून तुम्ही त्याचा बेस सुद्धा बनवू शकता.